नमस्कार, स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही जर 65 वर्षावरील असाल किंवा तुमच्या घरात जर कोणी वृद्ध असेल तर त्यांच्यासाठी 2025 म्हणजे चालू वर्षामध्ये राज्य शासन व केंद्र शासन यामार्फत काही योजना दिल्या जातात। त्या योजनेनुसार आर्थिक सहाय्य देखील प्रति महिना दिले जाते। ते रुपये 1,500 ते 3,000 इतके आहे। त्या योजना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यातली जी पहिली योजना आहे ती आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना। या योजनेसाठी अर्जदार हे 65 वर्षावरील असणे आवश्यक आहे। यासाठी लागणारी जी कागदपत्रे आहे 65 वर्षाचा वयाचा दाखला लागणार आहे। त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड म्हणजे BPL रेशन कार्ड धारक यासाठी पात्र असणार आहे। त्याचबरोबर 15 वर्षापासूनचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी म्हणजे डोमासाइल सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे आणि आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक याची झेरॉक्सही तुम्हाला द्यावी लागणार आहे। हा अर्ज तुम्हाला तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र या ठिकाणी करता येतो। हा अर्ज केल्यानंतर पात्र अर्जदाराला प्रतिमाह 1,500 इतका लाभ दिला जातो। त्याचबरोबर जी दुसरी योजना आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। या योजनेसाठी लाभार्थी हा 65 वर्षावरील असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर याची कागदपत्रे 65 वर्षाचा वयाचा दाखला, 15 वर्षापासूनचा रहिवासी असलेल्याचा दाखला आणि BPL रेशन कार्ड। जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर रुपये 21,000 इतकी मर्यादा असलेले उत्पन्नाचा दाखला देखील तुम्ही तिथे देऊ शकता। त्याचबरोबर अर्ज करताना आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक याचे झेरॉक्स तुम्हाला लागणार आहेत। ते झेरॉक्स घेऊन त्याचबरोबर अर्जदाराचा एक फोटोही लागणार आहे। हा अर्ज तुम्ही तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र यापैकी कुठेही भरू शकता। या योजनेतही तुम्हाला प्रति महिना 1,500 इतका लाभ दिला जाणार आहे। त्यानंतरची पुढची जी योजना आहे ती संजय गांधी निराधार अनुदान योजना। ही योजना समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देण्यासाठी आहे। या योजनेसाठी जी पात्रता असणार आहे ती आहे विधवा, दिव्यांग, आजारग्रस्त, अनाथ। त्याचबरोबर अविवाहित जर असाल, तुम्ही निराधार असाल तर 35 वर्षावरील अविवाहितेसाठी ही योजना आहे। या योजनेनुसारही तुम्हाला प्रतिमाह 1,500 रुपये इतका लाभ देण्यात येतो आणि यासाठी अर्ज तुम्ही तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र या ठिकाणी करू शकता। यासाठी लागणारी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती आहेत 18 ते 65 वर्ष या वयोगटात तुम्ही असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर 15 वर्षापासूनचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, तुम्ही जर दिव्यांग असाल तर त्याचाही तुम्हाला दाखला द्यावा लागणार आहे। ही काही महत्त्वाची कागदपत्रे या योजनेसाठी लागतात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि चर्चेत असणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना। ही योजना राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत असणाऱ्या नागरिकांसाठी देण्यात येते। या योजनेनुसार ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, त्याचबरोबर आजार निवारण करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 3,000 इतकी आर्थिक मदत देण्यात येते आणि ही मदत जी आहे ती एकदाच मिळते। ही योजना फक्त उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मानस स्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्रामध्ये तुम्हाला प्रबोधनासाठी प्रोत्साहनपर हे 3,000 रुपये दिले जातात। तर या काही महत्त्वाच्या योजना वृद्धांसाठी खास करून सध्या राज्य शासन व केंद्र शासनामार्फत राबवल्या जातात। या योजनेचा लाभ नक्कीच तुमच्या घरातील व्यक्तींना नक्कीच घेऊ शकता। तर माहिती आवडलीस तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।